नमस्कार. आज आपल्याकडे गिरीश पाटील सर लातूरवरून आलेले आहेत. त्यांच्या मानेमध्ये C3, C4, C4, C5, C5, C6 तीन ठिकाणी गाद्या बाहेर आल्या होत्या. त्यांनी बरेच वेगवेगळे क्रायोप्रॅक्टर, वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स, फिजिओथेरपीज आणि वेगवेगळ्या क्लिनिक्समध्ये जाऊन वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेतलेल्या होत्या. त्यांची मान वरती केल्यानंतर सिव्हिअर पेन इन द शोल्डर जॉईंट अँड रेडिएटिंग पेन होतं हँडमध्ये. तर आपण त्यांच्याकडनं आज चर्चा करून घेऊया की कसं काय त्यांना फरक पडला आणि त्यांना कसं वाटलं इथे. नमस्कार. खरं म्हणजे मी गेल्या 3 वर्षापासून ह्या सर्वायकल पेनमुळे त्रस्त होतो. अनेक ठिकाणी म्हणजे जवळपास असं भारतातलं एकही ठिकाणी जिथं मी गेलो नाही. पण आज माझं काल इथं आलो, डॉक्टर साहेबांनी आजची अपॉइंटमेंट दिली आणि आजचं पहिलं सेशन माझं झालं आणि एवढा रिलीफ म्हणजे टोटल पेन माझा 90% कमी झाला आहे. खरं म्हणजे आय एम व्हेरी थँकफुल टू मिस्टर डॉक्टर भंडारी सर. म्हणजे खरंच मला हा पत्ता आमचे मोठे कॉन्ट्रॅक्टर आमचे आकाश मोरगे यांनी दिला. खरं म्हणजे मी त्यांची मनापासून इथं धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांना ज्यांना पुन्हा इथं सर्वायकलचा असेल, बॅक पेन तर मला तर थोडाही पेन आहे नाही म्हणजे तो तर पूर्णपणे बरा झाला. तर सर्वांना कोणाला पेन असेल त्यांनी इथं हडपसरला डॉक्टर भंडारी आयुर्वेदा स्पाईन क्लिनिक इथं येऊन उपचार घ्यावेत हे सर्वांना सूचना आणि विनंती. सर, काय बदल होता की तुम्ही जिथे बाहेर क्रायोप्रॅक्टर सेशन घेतला आणि हे क्रायोप्रॅक्टर यात काय खरं बदल होता? आणि जर आपलं म्हणजे सडन लगेच क्विक रिलीफ आहे. मी जवळपास दिल्लीला गेलो, हरीश ग्रोवर असतील, डॉक्टर नाही आता नाव नाही केलं पण बरेच ठिकाणी ते तात्पुरतं रिलीफ, तात्पुरतं म्हणजे ते बाहेर पडले की लगेच पेन चालू. पण आता पाहतो मी, आता माझं बोलणं, माझा चेहरा सुद्धा बघा तुम्ही, काल माझा चेहराही पाहिला आहे. मी म्हणजे टोटल बायको हाताबद्दल येत होते. म्हणजे एवढं पेन मला गेल्या 2 वर्षापासून होतं. ते म्हणजे सगळंच म्हणजे आता एवढं रिलीफ वाटू लागलं. आपल्याकडच्या ज्या थेरपी आहेत त्या थेरपीमध्ये आपण इंटिग्रेटेड अप्रोच ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये ॲक्च्युली बऱ्याच वेळा बरेच लोक क्रायोप्रॅक्टरकडे जातात. पण क्रायोप्रॅक्टर म्हणजे नुसतं मान मोडणे हा प्रकार होतो. एक लक्षात घ्या, आपल्याकडच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्यामध्ये मसल बॅलन्स करणं, बोन बॅलन्स करणं, लिगामेंट बॅलन्स करणं, त्याचबरोबर ऑर्गन बॅलन्स करणं, ब्रेनमधलं जे फ्लुइड आहे तेच बऱ्याच वेळा मिसअलाइन होतं आणि त्याचा प्रेशर मानेवरती आणि हातावरती येत असतो. एक लक्षात घ्या, इंटिग्रेटेड अप्रोचनी जर ट्रीटमेंट दिली तर नक्कीच पेशंटला अशा प्रकारचा फायदा पडू शकतो. आणि ज्यांना कुणाला असा त्रास आहे नक्कीच एकदा भेटा, त्यांचं ऑपरेशन हे नक्कीच वाचू शकतं.